शंकरराव सुरवसे बिल्डिंगचा राजकारणासाठी वापर, बिल्डिंग मालकाकडून परिचारक विरोधकांवर रीतसर तक्रार दाखल करण्याचा इशारा। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं असलेल्या श्री शंकरराव सुरवसे बिल्डिंगचा निवडणुकीदरम्यान वारंवार राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप जागा मालकांना केला असून सदर शंकरराव सुरवसे बिल्डिंगच्या मालकांनी राजकारणासाठी परिचारक यांची बिल्डिंग म्हणून नामोल्लेख केल्यास रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा प्रदीप कुकडे आणि सदर जागेच्या मूळ मालक कुकडे यांच्या विधवा बहिणी उमा संजय सुरवसे व वैशाली विठ्ठल सुरवसे यांनी दिला आहे। सध्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू असल्याने त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रदीप कुकडे यांनी नमस्कार, मी प्रदीप हनुमंतराव कुकडे, पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील शंकरराव सुरवसे सिटी सेंटर मॉल या इमारतीचा मी मालक कागदोपत्री आहे। तर आज या इमारतीच्या अनुषंगाने माझ्या विधवा दोन बहिणी आहेत, एक उमा संजय सुरवसे, एक वैशाली विठ्ठल सुरवसे। त्या विधवा झाल्यापासून बरेचसे प्रॉब्लेम माझ्या ह्या इमारतीला आले होते। इमारत फार जुनी होती, त्यामध्ये बरेचसे भाडेकरू होते, ती इमारत पूर्ण मोडकळीस आली होती। तसेच त्या इमारतीला नगरपालिकेनं धोकादायक इमारत म्हटली होती, तशी नोटीसही मला त्यांनी कागदोपत्री मला पाठवली होती आणि त्या नोटीसला अनुसरण करून मी ती इमारत पाडण्याचा किंवा त्यांनी नोटीस दिली म्हणून मी इमारत पाडायचं अशा पद्धतीने मी तयारी दर्शवली। तर त्यावेळेलाच इथं येणारे जे वारकरी आणि भाविक आणि इथले स्थानिक लोक आहेत, ह्यांना कुठलाही मोठा अपघात होऊ नये किंवा एखाद्याचा जीव वारकऱ्याचा त्यात जाऊ नये हा विचार करून मी ती मोडकळीस आलेली पूर्ण इमारत उतरवण्याचा निर्णय घेतला। मग ती इमारत पूर्ण मी 1.5-2 महिन्यामध्ये कुणालाही इजा न करता, कुठल्याही भाविकाला, कुठल्याही नागरिकाला आणि स्थानिक लोकांना कधी कुठलाही न काय करता ती इमारत अगदी शांततेत आणि अगदी व्यवस्थितपणे उतरवून घेतली। त्यानंतर मी ती इमारत बाबा आज उतरवलेल्या या दोन विधवा माझ्या बहिणी आहेत, या दोन बहिणींचा उपजीविका होण्यासाठी आणि त्यातले जे भाडेकरू जे आहेत त्यांचं कोर्टामध्ये जे काय माझे आणि त्यांचे मॅटर होते ते मॅटर मी तडजोडीच केले। त्या मॅटरमधनं तडजोडी झाल्या, त्याप्रमाणे त्यांनाही नवीन इमारतीमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याचा मी निर्णय घेतला। तसंच ती इमारत पूर्ण खाली झाल्यामुळे मग मी एक कोणतर बिल्डर आपल्याकडे असावा म्हणून मी परिचारक बिल्डर्स ते सर्वस्वी मालक उमेश परिचारक यांच्याशी संपर्क साधला आणि बिल्डर या नात्याने त्यांनी मला कॉपरेशन केलं, सहकार्य केलं। त्यांनी बिल्डर या नात्याने त्याचं व्यवस्थितपणे नगरपालिकेची परमिशन असू दे किंवा आणि ज्या काय त्याला लागतात आर्किटेक्चर असू दे त्या पद्धतीने एक चांगली वास्तू त्यांनी मला इथं उभा करून दिली। आज मिती जी काय आज तारीख असेल, या तारखेला जर विचार केला तर माझ्या या इमारतीचा अंतिम भूखंड टीपी स्कीम 01-381 नावानं आणि एक वेळा ऐका टीपी 01-381 या नंबरनं माझी ही इमारत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रजिस्टरली उतार्यावरती आहे आणि या उतार्यावरती प्रदीप हनुमंतराव कुकडे म्हणजे मी स्वतः आणि वैशाली विठ्ठल सुरवसे ही माझी बहीण अशा पद्धतीनं आमची या उतार्यावर नोंद आहे आणि आम्ही सर्वस्व मालक असताना या माझ्या या इमारतीचा वेळोवेळी प्रत्येक वेळेला राजकारणाचा वापर काही राजकीय लोक करायला लागलेत की कुठला माध्यम की बाबा माझी इमारत या इमारतीमध्ये मी ज्या बिल्डरकडनं डेव्हलप करून घेतलं ते ऍक्च्युली राजकीय आहेत। तर त्यांचे काय विरोधक आहेत की ते म्हणतात की ती ही इमारत परिचारकांची आहे, तर ती तशी नसून ती सर्वस्व हे प्रदीप कुकडे, वैशाली विठ्ठल सुरवसे यांच्याच मालकीचे आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आणि ज्या वेळेला ती रजिस्टर आहे ते शंकरराव सुरवसे सिटी सेंटर या नावानंच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेले आहे आणि शेवटपर्यंत तीच राहणार। तरी वेळोवेळी कुठलंही इलेक्शन असू दे,
खासदारकीचा असू दे, आमदारकीचा असू दे, नगरपालिकेचा असू दे, तर ह्या इमारतीचा परिचारकांचे काय विरोधक असतील की ते प्रत्येक वेळी ती त्यांची इमारत म्हणून ती वाचवण्यासाठी प्रयत्न केला, असं केलं तसं केलं आणि ती इमारत हे करा, ते इमारतीला ते करा, अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होतात. तर याचा फार म्हणजे इफेक्ट माझ्या पूर्ण फॅमिलीवर व्हायला. तर माझ्या 2 विधवा बहिणी आहेत, त्यांच्या उपजीविकेसाठी मी हे पाऊल उचललं आणि त्याप्रमाणे त्यांचं संगोपन आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं, हे त्यांची मुलं बाळ आहेत. त्या माझ्या एका बहिणीला 5 मुली होत्या, त्यांची लग्न, त्यांचं सगळं. परत माझ्या एका बहिणीला माझे 2 मुली म्हणजे 2 मुलं आहेत, त्यांचं सगळं करणं, हे सगळ्या पद्धतीनं करण्याचा पूर्ण अधिकार, पूर्ण सर्वस्व माझ्या अंगावर येऊन पडला. मग एक बहीण बाबा वरती राहायलाय, त्याच इमारतीमध्ये वरती राहिलाय, तिच्या पद्धतीनं तिचं सगळं चाललंय. तर तिलाही काही शेअरिंग मध्ये आमच्या डेव्हलपमेंटमध्ये जे काय गाळे आलेले आहेत आणि माझ्याही काय डेव्हलपमेंट ह्या बहिणीला काय आलेले आहेत, तर त्या गाळ्याच्या आम्ही आता भाड्याने देणे, विक्री करणे हे सगळं चालू आहे. तर वेळोवेळी माझ्या या इमारती भोवती तिन्ही बाजूनं, मुख्य चौकात असल्यामुळे तिन्ही बाजूनं मग काय फेरीवाले असतील, काय चिडोवाले असतील, काय हेजेवाले असतील, हे सगळ्यांचा विळखा तिथे पडलेला आहे. मी कागदोपत्री कलेक्टरना परस्पर मी इथल्या स्थानिक मुख्याधिकाऱ्यांना, पंढरपूर नगरपालिकेच्या यांना प्रत्येक वेळेला मी अर्ज दिलेले आहेत, म्हणजे कलेक्टरना दिलेले आहेत, एसपीना दिलेले आहेत. आणि बाबा हे माझ्या इमारतीला फार त्रास व्हायला आहे आणि माझे एक गाळे तिथं होणार, माझ्या तिथले जे गाळेधारक आहेत, ज्यांना मी भाड्याने दिलेले आहेत, ज्यांना मी विकलेले, त्यांना अतिशय त्रास प्रमाणात व्हायला लागलाय. तर हे जे गाळे आहेत ते या गाळ्यांच्यासाठी पूर्ण अडवणूक ही लोक करायला आहेत. तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करा. तर काही राजकीय लोक त्याच्या हस्तक्षेप करतात, रोडवर बसलोय, असं केलंय म्हणून ह्या पद्धतीने सगळं प्रकार चालू आहे. तर माझी इमारत, माझी हात जोडून विनंती आहे की बाबा ही कुणाची वैयक्तिक बाबा अशी प्रॉपर्टी नाही, ही शंकरराव सुरवसे ह्या वारसदारांची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीला कुठल्याही पद्धतीचं राजकीय भांडवल करून राजकारणासाठी त्याचा वापर करू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. याच इलेक्शनला प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला तो विषय काढला जातो आणि आम्ही कागदोपत्री मालक असताना दुसऱ्याचं नाव घेण्याचं काही कारणच नाही. तुम्हाला अनेक वेळा मी शेवटचं सांगतो की हा नंबर लिहून घ्या की सिटी सर्वे नंबर TP स्कीम 01-381 यावरती नाव माझंच आहे आणि माझ्या बहीण वैशाली विठ्ठल सुरवशी यांचंच आहे. आणि याप्रमाणे आम्ही ही सगळी इमारत सगळ्या पद्धतीने आम्ही हे केलंय. तर माझं आम्ही पुन्हा एकदा माझी विनंती आहे की राजकीय लोकांना किंवा प्रसार माध्यमांना की बाबा माझ्या इमारतीला फोकस करताना किंवा कुठेही दाखवताना किंवा काय करताना मालक म्हणून आम्हीच राहणार. बाबा जागा मालक आम्ही आहे. आमची तळमळा, माझ्या 2 विधवा बहिणींचं सगळं चाललं पाहिजे, माझे गाळे गेले पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टीमुळं माझ्या फॅमिलीवर फार परिणाम व्हायला लागलाय. राजकीय दृष्टी लोक बदनामी व्हायला लागले आणि परत सामाजिक लोक सुद्धा माझ्या बहिणींची आणि माझी बदनामी करायला लागले. यामुळं मला आता एक शेवटचं एक तुम्हाला सांगणं आहे की जे कोण राजकीय लोक असतील किंवा सामाजिक लोक असतील की ज्यांना या इमारतीचं भांडवल करण्याचं आणि माझी आणि माझ्या बहिणींची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या विरोधात मी न्याय मागण्यासाठी मी कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावरती माझ्या मानहानीचा मी पूर्ण दावा दाखल करणार. वेळ पडली तर मी फौजदारी दाखल करणार. कलेक्टर ऑफिस समोर किंवा जिथं लागेल तिथं मी उपोषण करणार. तर माझी विनंती आहे की कुठल्याही पद्धतीचा आणि काही मला त्रास हो आणि माझ्या विधवा दोन्ही बहिणींना होऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. जय हिंद.